आज आपण विदर्भ पद्धतीची बुलढाणा स्टाईल भंडाऱ्यामध्ये बनवली जाणारी मिरचीची भाजी कशी बनवायची हेच बघणार आहोत। त्यासाठी मी अर्धी जोडी आंबट चुका घेतला आहे, 1 वाटी तूर डाळ, थोडे शेंगदाणे, कट केलेला टोमॅटो घेतला आहे, एक 10-12 मिरच्या घेतले कट करून आणि थोडी कोथिंबीर घेतली आहे। मसाला बनवण्यासाठी मी इथे थोडं खोबरं, कट केलेला कांदा, थोडं शेंगदाण्याचं कूट, थोडे खोबऱ्याचे काप, लसूण, थोडी अद्रक आणि खडे मसाले घेतले। त्यामध्ये इलायची, लवंग, तेजपत्ता, थोडे काजू, जिरे, धणे, कसुरी मेथी, खसखस हे सर्व साहित्य आपल्याला भाजून घ्यायचे। त्याआधी आपण कुकरमध्ये भाजी शिजायला ठेवू। मी तुरीची डाळ स्वच्छ धुवून घेतली आहे। त्यामध्ये कट केलेला आंबट चुका टाकते, स्वच्छ धुतलेला, आणि कट केलेल्या हिरव्या मिरच्या टाकून घेते। हिरव्या मिरच्या जास्तच घ्यायचे कारण की आपल्याला इथं लाल मिरची पावडर वापरायची नाही आहे। कट केलेला टोमॅटो, शेंगदाणे, थोडी हळद टाकते, यामुळे रंग खूप छान येतो। पाणी टाकते, आवश्यकतेनुसार पाणी टाकायचं आणि छान मिक्स करून घेते आणि कुकरला 3 शिट्ट्या काढून घेते। इथे मी लसूण आणि अद्रक सोडून सर्व साहित्य भाजून घेतले। हे छान मिक्सरला पेस्ट करून घ्यायची आहे। मिक्सरला लसूण आणि अद्रक शेवटी टाकायचं आहे। थोडा जाडसर बारीक करून घेतल्यानंतर लसूण, अद्रक आणि कोथिंबीर टाकून परत एकदा बारीक पेस्ट करून घेते। छान अशा पद्धतीने बारीक पेस्ट करून घेतली आहे। आता आपली डाळ पण शिजली आहे, ही छान एकजीव करून घेते, छान मिक्स करून घ्यायचं आहे। भाजी फोडणी द्यायला घेऊया। कढईमध्ये तेल आपण नेहमीच्या भाजीला घेतो त्यापेक्षा थोडं जास्तच तेल घ्यायचं आहे। तेलामध्ये मोहरी, कढीपत्ता छान तडतडल्यानंतर खोबऱ्याचे काप टाकून घेते। खोबऱ्याचे काप छान लालसर होऊ द्यायचे आहे। छान लालसर झाल्यानंतर आपण बनवलेला मसाला टाकून घ्यायचा आहे। मसाला टाकल्यानंतर मसाला छान तेल सुटेपर्यंत कढईमध्ये होऊ द्यायचं आहे। मसाल्याला तेल सुटलं की भाजीला टेस्ट खूप छान येते आणि भाजीला तरीसुद्धा येते। अशा पद्धतीने छान तेल सुटलं आहे मसाल्याला। त्यानंतर हळद टाकल्यानंतर छान मिक्स करून घेऊ आणि आता भाजी टाकून घेऊ। भाजी टाकल्यानंतर छान मिक्स करून घेऊ आणि भाजीमध्ये थोडं कोमट पाणी टाकायचं आहे। भाजी आपल्याला थोडीशी पातळच बनवायची आहे कारण ही भाजी थंड झाल्यानंतर घट्ट होते आणि ही भाजी भाकरीसोबत खाल्ल्या जाते, त्यामुळे ही भाजी पातळच बनवली जाते। चवीनुसार मीठ टाकू आणि भाजीला छान उकळी येऊ देऊ। अशा पद्धतीने भाजीला छान उकळी येऊ द्यायची आहे। भाजीला उकळी आल्यानंतर मिक्स करून घेऊ आणि कोथिंबीर घालूया। कोथिंबीर शेवटीच घालायची आहे। तर रेडी आहे आपली विदर्भ पद्धतीची बुलढाणा स्टाईल मिरचीची भाजी। तुम्ही पण एकदा नक्की बनवा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।